हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपण मक्याची कीस कशी तयार करायची ती बघणार आहोत। तुम्ही ही जी कीस आहे ती स्वीट कॉर्नने सुद्धा बनवू शकता। इथं मी मक्याची कणस स्वच्छ करून घेतलेली आहे। त्याची दाणे वेगळी करण्यासाठी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आपण आता त्याची दाणे काढून घेऊयात। अशा पद्धतीने चाकूच्या साहाय्याने दाणे वेगळे करून घेतलेली आहे। तुम्ही त्याला किसूही शकतात। या पद्धतीने मी दाणे वेगळे करून त्याला मिक्सरमधून वाटून घेणार आहे। आपण त्याच्यासाठी लागणारे साहित्य बघूयात। इथं मी मक्याची दाणे घेतलेली आहे, शेंगदाण्याचे कूट, डाळीचे कूट, लाल तिखट, हळद, मीठ, जिरं, साखर, लसूण, तेल, लिंब, कोथिंबीर आणि गार्निशिंगसाठी बारीक शेव। इथं मी मक्याचे दाणे मिक्सरमधून काढून घेणार आहे। त्यात लसूण आणि जिरं घेऊन वाटून घेणार आहेत। आपण याची बारीक पेस्ट तयार करून घेऊयात। अशा पद्धतीने मी ती बारीक पेस्ट तयार करून घेतलेली आहे। आता मी ते एका बाउलमध्ये काढून घेते। जास्त जाड पेस्ट करायची नाही। आता 1 ते 2 चम्मच तेल घालून आपण ते गरम करून घेणार आहोत आणि त्यात जे आपण वाटण तयार केले होते मक्याचे ते घालून घेणार आहे। ही जी प्रोसेस आहे ती मंद आचेवर करायची, जेणेकरून खाली लागणार नाहीत। तुम्हाला जर गरज वाटली तर तुम्ही थोडंसं पाणी घालू शकतात। त्याचा रंग चेंज होईपर्यंत आपण ते मिक्स करत राहायचं। अशा पद्धतीने त्याचा रंग आणि घट्टपणा होईल। वाटल्यास तर तुम्ही थोडंसं पाणी घालून घेणार। आता आपण ते झाकण लावून ठेवून घेऊ। परत एक वेळेस मिक्स करून घ्यायचं। जोपर्यंत ती व्यवस्थित शिजत नाही तोपर्यंत आपण ही प्रोसेस करायची। आता आपण त्यात शेंगदाण्याचे कूट घालून घेणार आहोत, डाळीचे कूट। हे दोघं वस्तू घातल्यानंतर परत एक वेळेस मिक्स करायचं, जेणेकरून खाली चिटकणार नाहीत। ही प्रोसेस मंद आचेवरच करायची। आता आपण त्यात लाल तिखट घालून घेणार आहोत, हळद, सुके मसाले आपण घालून घ्यायची, साखर आणि चवीनुसार मीठ। परत एक वेळेस मिक्स करून घ्यायचं। मस्त अशी कीस तयार झालेली आहे। शेवटी आपण त्यात लिंबाचा रस घालून घेणार आहोत आणि थोडीशी कोथिंबीर। परत एक वेळेस मिक्स करून घ्यायचं। अशा पद्धतीने आपली मक्याची कीस तयार झालेली आहे। तुम्ही ही नक्की तयार करून बघा। अशा नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।